नमस्कार मित्रांनो. काय कधी तुम्हाला असं वाटतं की तुमचं कोणत्या कामावर लक्ष राहत नाही? जे लक्ष लागतं ते खूपच कमी वेळासाठी लागतं आणि तुमचं जे फोकस आहे ते कंटिन्युअसली शिफ्ट होत राहते. एका ठिकाणी तुम्ही बसू शकत नाही. तुम्हाला वारंवार उठून चकरा माराव्या लागतात. हात-पाय हलवत राहावं लागतात किंवा बेचैन झाल्यासारखं वाटायला लागते. तर हे ॲडल्ट ADHDचे सिम्प्टम्स असतात. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. याचे 2 भाग पडतात. एक असतो चाइल्डहूड ADHD आणि जर याची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली नाही तर पुढे जाऊन त्याचा ॲडल्ट ADHD मध्ये कन्व्हर्जन होतं. तर ADHDचे सिम्प्टम्स काय? यात 2 शब्द आहेत. एक आहे अटेन्शन डेफिसिट आणि दुसरा आहे हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. तर अटेन्शन डेफिसिट म्हणजे लक्ष न लागणं किंवा फोकस आपलं जे आहे ते फार कमी वेळासाठी राहणं. लहान मुलांमध्ये असं होतं की ते अभ्यासावर लक्ष देऊ नाही शकत. त्यांचा फोकस नेहमी शिफ्ट होत राहते. त्यांना लवकर गोष्टी लक्षात येत नाही आणि ते कोणत्या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित न केल्यामुळे ते अभ्यासात मागं पडतात. अ, लक्षपूर्वक गोष्ट ऐकल्यामुळे त्यांना ती गोष्ट आठवत नाही आणि पेशन्स कमी असल्यामुळे ते दुसऱ्याची पूर्ण गोष्ट ऐकत नाही, मधातच ती गोष्ट तोडतात. त्यानंतर अभ्यासासाठी ज्या वस्तू ते शाळेत नेतात त्यातल्या पुष्कळशा गोष्टी ते हरवतात. जसं पेन, पेन्सिल, पाटी, वही या गोष्टी ते हरवून येतात. दुसरे असते हायपर ॲक्टिव्हिटी. हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांच्यात चंचलता खूप जास्त असते. एका ठिकाणी ते बसू शकत नाही. एनर्जी खूप जास्त असते, पण ती एनर्जी चॅनलाइज होत नाही. त्यामुळे ते इकडून तिकडे पळत असतात. कशावर उड्या मारतात, कशावर चढतील. त्यांना कुठे बाहेर नेलं तर हँडल करणं फार कठीण होऊन जाते. जर याची आपण वेळीच ट्रीटमेंट नाही घेतली तर मुलाचं खूप नुकसान होऊ शकते. अभ्यासात तो नेहमीसाठी मागे राहू शकतो आणि या चंचलतेमुळे त्याची जी एनर्जी आहे त्याचं आपण व्यवस्थित युटिलायझेशन करू नाही शकत. ॲडल्ट ADHD हे लहानपणी ADHDची ट्रीटमेंट न घेतल्यामुळे त्याचं कंटिन्युएशन जे ॲडल्टमध्ये होते ते त्याचे परिणाम असतात. तुम्हाला पुष्कळ वेळा बेचैन होते, तुम्हाला असं कामात लक्ष लागत नाही. तुम्ही ऑफिसचे जे काम आहे ते व्यवस्थित टाईमवर करू शकत नाही. आणि प्रत्येक गोष्टीत तुम्ही मागे राहता. यामुळे तुमचं आयुष्य व्यवस्थित जात नाही. प्रत्येक गोष्टीची तुम्हाला चिंता लागलेली असते. एका ठिकाणी व्यवस्थित बसू शकत नाही. नेहमी तुम्हाला धावपळ करत राहणं, इकडून तिकडे जाणं, अशा गोष्टीत तुमचा इंटरेस्ट जास्त असतो. म्हणून जर तुम्हाला असे जर प्रॉब्लेम वाटत असेल किंवा तुमच्या मुलामध्ये तुम्हाला असा प्रॉब्लेम दिसून येत असेल, तर घाबरू नका. त्वरित आपल्या जवळच्या सायकॅट्रिस्टकडे जा, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्या. लक्षात ठेवा ADHDचं जर तुम्ही ट्रीटमेंट वेळेवर सुरू केली, तर तुम्हाला फार चांगले रिझल्ट मिळतील आणि तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला स्वतःला एकदम चांगलं वाटेल आणि अभ्यासात, कामात तुम्ही प्रगती करू शकाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर आपल्या मित्रांसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत हा शेअर करा, जेणेकरून याची माहिती लोकांना होईल आणि ते ट्रीटमेंट घेण्यास एन्करेज होतील. धन्यवाद.